शपथ आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे। 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं
आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतो. सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची अपडेट आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेली आहेत आणि व्हिडिओ मोठा होत असल्याने आपण काही यामध्ये शॉर्ट पॉईंट कव्हर केलेले आहेत. तर यानुसार लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो सुद्धा आता जाहीर झालेला आहे आणि येत्या 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यावरती ही रक्कम पाठवली जाईल. 28 एप्रिलपासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा केला जाईल अशी सुद्धा माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. याचे एक कारण म्हणजे लाडक्या बहिणींचा जो सण आहे आखाजी म्हणजेच अक्षय तृतीयाचा सण त्यांचा गोड व्हावा यासाठीच हा जो निधी आहे तो वाटप केला जात आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केले जातात, परंतु या महिन्यात सण असल्याने असे सुद्धा सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रितरित्या दिले जाणार आहे, कारण हप्ता वितरणासाठी थोडा टाईम लागलेला आहे आणि त्याचमुळे 10वा आणि 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच 3,000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण त्यांच्या या हप्त्याची वाट बघत आहे. लाडक्या बहिणींना सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की त्यांचा जो हप्ता असणार आहे एप्रिलचा तो त्यांना 2100 रुपये करून मिळणार आहेत, कारण अर्थसंकल्पाची प्रत्येक लाडकी बहिणी वाट बघत होती. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प हा झाला, त्यानंतर एप्रिलचा हप्ता आम्हाला आता 2100 रुपये भेटणार अशी सुद्धा माहिती लाडकी बहिणींना होती, परंतु अद्यापही तसं झालेलं नाही आहे. आदित्य तटकरे असो किंवा देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा यांना माहिती विचारली असते त्यांना प्रत्येक वेळी हाच उत्तर दिलेलं आहे की राज्याची परिस्थिती अजून नाजूक आहे. परिस्थिती जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची रक्कम देणार आहोत. आमचं जे सरकार आहे ते अजून 5 वर्ष टिकणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठलीही चिंता करू नका. आम्ही जी माहिती दिलेली आहे, जो अहवाल सादर केलेला आहे आणि त्यामध्ये जी माहिती आम्ही सांगितली होती की कोणकोणती योजना आम्ही आणणार आहोत आणि काय तुम्हाला देणार आहोत, तर सर्व वादे आम्ही पुरे करणारच आहोत. लाडकी बहिणींना 2100 रुपयाची रक्कम आम्ही देणारच आहोत, परंतु सध्या तरी राज्याची जी परिस्थिती आहे ती नाजूक असल्याने तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला दिला जात आहे आणि यासोबतच काही स्फुटणीसुद्धा लावण्यात आलेले आहेत. जसे नमो शेतकरीमध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये. हेच ते कारण आहे की तुम्ही जे लाभार्थी होते म्हणजे जास्तीचे जे लाभार्थी होते जे अपात्र होते त्यांना वगळण्यात आलेलं आहे, कारण लाडकी बहिणींचा हप्ता आता वाढवण्याची जी मोहीम आहे ती सुरू झालेली आहे. त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेले आहेत आणि इथं तुम्ही योजनासुद्धा बघू शकता. आता सध्याच लाडक्या बहिणींसाठी ई पिंक रिक्षा योजनेचा जो शुभारंभ आहे तो देखील झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना ई पिंक रिक्षासुद्धा आता मिळालेली आहेत. आणि राहिला तुमचा हप्त्याचा विषय, तो येत्या 28 तारखेपासून तुमच्या खात्यावरती ती रक्कम पाठवली जाणार आहे आणि ही जी रक्कम असते ती जिल्हावाईज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकली जाते. त्यामुळे काही बहिणींना पैसे मिळायला थोडा उशीर लागतो, तर काही बहिणींना आधीच हे पैसे मिळून जातात. त्यामुळे तुम्हाला कुठलीही चिंता करायची नाही आहे आणि तुमच्या सणाचे जे गोड गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला जाहीर झालेलं आहे. खेडेगावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बचत गटाच्या अध्यक्षांना तुम्ही विचारू शकता. लाडकी बहिणींसाठी अनेक गिफ्ट हे जाहीर झालेले असतात.